नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो सुगर स्टडी सेंटर हे आपण सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण रेशो आणि प्रोपोर्शन ही सिरीज घेऊन चाललेलो आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बेसिक शिकलो, आता आपण बेसिकच शिकणार आहोत. हा कम्प्लीट बेसिक व्हिडिओ राहणार आहे. याच्यानंतर डायरेक्ट आपण क्वेश्चनवर जाऊ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल रेशो काय असतो ते शिकलो, प्रोपोर्शन काय असते त्याच्याबद्दल शिकलो. आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरिझन शिकणार आहोत. जसे कंपॅरिझन बिटवीन 2 क्वांटिटी, कंपॅरिझन बिटवीन 3 क्वांटिटी, 4 क्वांटिटी आणि यामध्ये लागणाऱ्या काही ट्रिक्स ज्या सोप्या पद्धतीने आपण यांचे रेशो जे आहे त्यांना सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत. हे सगळं आपण ह्या सेशनमध्ये आज शिकणार आहोत. हा सेशन खूपच इम्पॉर्टंट, जोरदार आणि धमाकेदार होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा सेशन तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला तर आपल्याकडे टाइम पुष्कळ कमी आहे, आपल्याला शिकायचं भरपूर काही आहे आणि चला तर मग आपल्या सुंदर सेशनची सुरुवात करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत सबट्रॅक्शन ऑफ रेशो. हेडिंग द्या. हा रेशो मधलाच एक पुष्कळ महत्वाचा पॉइंट्स आहे जे आपल्याला शिकायचं आहे. सबट्रॅक्शन ऑफ रेशो म्हणजे आता आपण नंबर मध्ये सबट्रॅक्शन तर बघतो, रेशो मध्ये पण आपल्याला सबट्रॅक्शन करता येते, कारण ते सबट्रॅक्शन करून आपण क्वेश्चनला इझिली डील करू शकू. ठीक आहे. चला आता बघूया सबट्रॅक्शन ऑफ रेशो. सबट्रॅक्शन ऑफ आपल्या नोटबुक मध्ये सगळ्यांनी एक सब हेडिंग लिहा, सबट्रॅक्शन ऑफ रेशो. ओके. ओके. तर सबट्रॅक्शन ऑफ रेशो काय असतो बघा, दोन रेशो मध्ये आपण डिफरन्स काढायचा आहे. ठीक आहे. जसं मी हा रेशो घेऊन राहिलोय 2:3. ओके. आणि 4:5. बघा विद्यार्थी मित्रांनो, फोकस व्हा, एकदम स्क्रीनकडे लक्ष द्या. ओके. कारण हा खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि हा जर तुम्ही विसरलात ना तर समजून जा की पुष्कळ तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. तर म्हणून ह्या पॉइंटवर लक्ष द्या. जसं आहे दोन रेशो आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन रेशो मध्ये आपल्याला म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स काढायचा आहे. तर चला त्याचा डिफरन्स निघणार. हो. 4 मधून 2 गेले, 2 केले. 5 मधून 3 गेले, 2 राहिले. ओके. तर बघा किती इझिली डिफरन्स निघाला. असं म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स करायचा आणि ह्या दोघांचा डिफरन्स करायचा. ओके. चला समरची व्हॅल्यू बघू. 4:9 आणि 9:14. ओके. त्याचा डिफरन्स काढा. 9तून 4 गेले, किती राहिले? 5 राहिले. आणि 14तून 9 गेले, किती राहिले? 5 राहिले. बघा किती सिंपल आहे ना. त्याच प्रकारे आता हा काढा. 3:4 आणि 7:9. ओके. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हा काढा. 7 मधून 3 गेले. नाही, सगळ्यात पहिले तुम्ही काढा, कारण आपण हे दोन रेशो काढणे शिकलो. तर आता हा रेशोचं उत्तर काढा आणि कम्पेअर करा. ओके. आता याचं उत्तर काय ना, 7 मधून 3 गेले, 4 राहिले. आणि 9तून 4 गेले, 5 राहिले. असं झालं असेल तुमचं उत्तर. ओके. म्हणजे हे जर ज्याचं उत्तर आलं असेल हे उत्तर रॉंग आहे, चुकीचं आहे विद्यार्थ्यांनो. बघा लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला ह्या दोन रेशो मधून सबट्रॅक्ट करायचं आहे ना तर त्याची सगळ्यात पहिले आपल्याला इंटरनल गॅप बघणं पडते की इंटरनल गॅप किती आहे. म्हणजे इंटरनल गॅप आपल्याला सेम दाखवणं पडते. जर ते इंटरनल गॅप सेम नसेल ना विद्यार्थ्यांनो तर त्याचं सबट्रॅक्शन होणार नाही. चला बघा इथे बघा, 2 आणि 3 याच्यात इंटरनल गॅप कितीची आहे? 1ची. 4 आणि 5 याच्यात इंटरनल गॅप कितीची आहे? 1ची. त्याच प्रकारे हे गॅप पण सेम असायला पाहिजे. 5तून 3 गेले, 2 राहिले. 4तून 2 गेले, 2 राहिले. इथे बघा, इथे याची इंटरनल गॅप किती आहे? 9तून 4 गेले, 5 राहिले. इथे इंटरनल गॅप किती आहे? 9तून 9 गेले, 1 आणि 4, 5 राहिले. बघा इंटरनल गॅप याची काय आहे? सेम आहे. इंटरनल गॅप सेम असल्यामुळे आपण याला सबट्रॅक्ट करू शकतो. काय करू? सबट्रॅक्ट. म्हणजे जसं आता 4तून 9 म्हणजे याचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. काय करायचं? डिफरन्स. तर 9तून 4 काढा या 4तून 9 काढा. ठीक आहे. ते व्हॅल्यू आपल्याला चाहे ते पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो पण ते आपल्याला पॉझिटिव्ह मध्येच लिहिणं पडेल. ठीक आहे. तर याचा रेशो काय? 9तून 4 गेले, 5 राहिले. आणि
14तून 9 गेले, 10तून 9 गेले, 1 आणि 4 5 राहिले. ओके, त्याच्या रेशो 5:5, याचा 2:2. कळलं? काय केलं आपण, हा जो इंटरनल गॅप आहे याला सेम दाखवायचा प्रयत्न करा. या ज्याचा इंटरनल गॅप सेम आहे त्याचाच आपण त्या रेशोचा सबस्ट्रॅक्शन करू शकतो. फोकस करा विद्यार्थ्यांनी. चला या प्रॉब्लेमवर फोकस करा. याचा इंटरनल गॅप किती आहे? 1 आहे. इंटरनल गॅप म्हणजे 4 मधून 3 गेले ते 1 राहते. याचा इंटरनल गॅप किती आहे? 9 मधून 7 गेले तर 2 राहते. बघा विद्यार्थ्यांनो, काय यांची इंटरनल गॅप सेम आहे? याची आणि याची इंटरनल गॅप सेम आहे का? सांगा. इंटरनल गॅप यांची सेम आहे का? जसा हा 2 आहे आणि हा 1 आहे, याची इंटरनल गॅप सेम आहे का? सेम नाही विद्यार्थी मित्रांनो. तर आपण याला सबस्ट्रॅक्ट नाही करू शकत. ओके, तर मग कसं? मग आपल्याला याला पण सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, तर मग सबस्ट्रॅक्ट कसं करूया? तर चला समोरच्या स्लाइडवर बघूया. जसं आपला हा रेशो आहे 3:4 आणि 7:9. तर याची इंटरनल गॅप किती आहे? 1 आहे. आणि याची इंटरनल गॅप किती आहे विद्यार्थ्यांना? 2 आहे. तर गॅप, इंटरनल गॅप डिफरंट आहे. त्याला सेम करण्यासाठी काय करू, ह्या दोन्ही आपण इथे मल्टिप्लाय करू, ह्या दोघही नंबरला, म्हणजे इंटू 2 इथे करू, इंटू 2 इथे करू. म्हणजे किती झाले? 3 दुने 6 झाले आणि 4 दुने काय झाले? हे 8 झाले. त्याच प्रकारे आता हा इथे 1 आहे, ते 1 नी इथे इंटू करू. आता 1 नी नाही बी केला तरी चालते, पण सांगतो मी तुम्हाला, जर इथे 5 असते तर 5 नी दोघांना इंटू केलं असतं, तर 1 नी दोघांना इंटू केलं तर आपल्याला 7:9च मिळणार. आता बघा विद्यार्थ्यांनो, यांची इंटरनल गॅप किती आहे? 6 मधून 8 गेले, 8 मधून 6 गेले, किती राहिले? 2. याची इंटरनल गॅप 7 मधून 9 मधून 7 गेले 2. इंटरनल गॅप सेम आहे. ज्याची इंटरनल गॅप सेम आहे त्याच्या आपण सबस्ट्रॅक्ट करू शकतो, त्या रेशोला सबस्ट्रॅक्ट करू शकतो. 1 राहणार, 7 मधून 6 गेले 1 राहणार. नवीन काही शिकायला मिळत आहे विद्यार्थ्यांना? तुम्हाला असंच नवीन नेहमी शिकायला मिळणार. बघा, हा कन्सेप्ट तुम्ही याच्या अगोदर कधी नसले शिकले, पण आपण रेशोला पण सबट्रॅक्ट करू शकतो अशा प्रकारे इक्वल करून. मी तुम्हाला काहून शिकवत आहो? कारण याचा उपयोग आपल्याला वर्डिंग प्रॉब्लेम मध्ये करायचा आहे. समजले विद्यार्थ्यांनो? चला समोर पुन्हा बघूया. आता हा बघूया 6:10 आणि 7:11. ओके, चला याला करून बघा विद्यार्थ्यांनो. सगळ्यात पहिले याची इंटरनल गॅप बघू. इंटरनल गॅप 4 ची आहे, याची कितीची आहे? 10 मधून 7 गेले 3 आणि 1 4 ची. इंटरनल गॅप सेम आहे, तर याचा रेशो 10 मधून म्हणजे 11 मधून 10 गेले 1 राहिला, 7 मधून 6 गेले 1 राहिला. इझिली सबट्रॅक्ट होते, है की नाही? झालं सबट्रॅक्ट. ओके, चला पुन्हा आपण एक बघूया. 3:5 आणि 7:11. चला करा. चला आता याची इंटरनल गॅप बघा, याची इंटरनल गॅप आणि याची इंटरनल गॅप बघा. याचं कंपॅरिझन करून आपल्याला उत्तर काढायचं आहे की हा सबट्रॅक्ट होऊ शकतो किंवा नाही. फोकस करा विद्यार्थ्यांनी, लक्ष द्या. हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सॉल्व्ह करा, तोपर्यंत सॉल्व्ह करा पटकन. सॉल्व्ह करा. कसं आहे ना विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा जर कन्सेप्ट समजला नाही ना विद्यार्थ्यांनो, तर तुमचं बेसिक्स पूर्ण वीक होणार. कसं आहे ना, कोणता पण आपल्याला टॉपिक कम्प्लीट करायचा आहे तर त्याचे बेसिक्स आणि याचे फाउंडेशन आपलं स्ट्रॉंग असायला खूप महत्वाचं आहे. नाहीतर किती बी अभ्यास केला ना तर आपल्याला तो अभ्यास झाल्यासारखं वाटणार नाही, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अडचण येणार. म्हणून सांगतो की बेसिक्स तुम्ही स्ट्रॉंग करा. तुम्ही ते बेसिक इतक्या डीप मध्ये त्याचा विचार करा, डीप मध्ये शिका की कधी पण केव्हा पण तुम्हाला कोणी पण काही पण विचारलं रेशो अँड प्रोपोर्शन बद्दल तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. चला विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर फोकस करा. इथे सांगा, इथे याचा इंटरनल गॅप किती आहे? 2 आहे. आणि इथे इंटरनल गॅप किती आहे? धातून सांगितलं 3 आणि 1 4 आहे. तर आपल्याला आता इंटरनल गॅप तर डिफरंट आहे सर, है की नाही? तर आता आपल्याला याला इंटरनल गॅप सेम करणं पडेल. तर इथे काय करू? इथे इंटू 4 ने मल्टिप्लाय करू आणि इथे इंटू 2 ने मल्टिप्लाय करू. इथे 4 ने करू तर याला पण 4 ने करू आणि याला पण 4 ने करू.
इथे 2 नी करून राहिलो तर याला पण 2 नी करणं पडेल, याला पण 2 नी करणं पडेल. तर सांगा 4 तेरी 12, 5 20. ओके. 11 दुने 22, 7 दुने 14. नवीन रेशो मिळाला विद्यार्थ्यांना, आहे की नाही? आता बघा याची इंटरनल गॅप किती आहे? 20 मधून 12 गेले 8 राहिले. याची इंटरनल गॅप किती आहे? 22 मधून 14 गेले किती राहिले? 8 राहिले. ओके. तर याच्यात बघा याच्यात रेशो, याच्यात डिफरन्स कितीचा आहे? 2चा डिफरन्स आहे आणि याच्यात डिफरन्स कितीचा आहे? 2चा आहे. ओके, समजले विद्यार्थ्यांना? चला तर मग पुन्हा आपण समोरच्या प्रश्नावर जाऊया. ओके. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही विद्यार्थ्याला थोडी जरी शंका आहे का, थोडा जरा डाऊट आहे का, या थोडी प्रॉब्लेम जरी असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जरूर सांगणार. तर आतापर्यंत आपण रेशो आणि प्रोपोर्शन एवढं शिकलो. रेशोचं बेसिक शिकलेलं आहोत, प्रोपोर्शनचं बेसिक शिकलेलं आहोत, रेशोचे सबस्ट्रॅक्शन आपण करणं शिकलेलं आहोत. तशाच प्रकारे आता आपण बघूया ऍक्च्युअल नंबरला आपण रेशोमध्ये म्हणजे रेशोमध्ये सांगूया आणि त्या रेशोमध्ये जे नंबर आहे त्याला आपण टोटल क्वांटिटी या सेपरेट क्वांटिटीमध्ये कसं डिस्ट्रीब्यूट करायचं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जसं विद्यार्थ्यांनो, जसे 300 रुपये आहे. ओके. ते आपल्याला 1:2च्या रेशोमध्ये डिवाइड करायचे. समजा A:B ला. A चा रेशो 1 आहे, B चा रेशो 2 आहे. ओके. चला थोडं लक्ष द्या. जसं बघा ते हे 300 काय आहे? 300 रुपये मध्ये आहे. तर A आणि B यांच्याकडे टोटल रुपये किती आहे मला सांगा? A प्लस B यांच्याकडे टोटल रुपये आहे सर 300 रुपये. किती रुपये आहे? 300 रुपये. ओके, एवढं कळलं. आणि रेशो मध्ये काय आहे? A:B कडे किती आहे रेशोमध्ये? 1:2 आहे. ओके, म्हणजे आपण याला काय म्हणू शकू? टोटल अपॉन में टोटल. म्हणजे 300 रुपये आहे, 300 अपॉन में ह्या दोघांचा ऍडिशन म्हणजे किती होणार? 3. टोटल अपॉन में टोटल. कळलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे हे किती गुणा झाले? 100 गुणा है ना. 3 × 3, हे 3 नी भाग दिला तर आपल्याला किती? 100 मिळाला. म्हणजे 100 टाइम्स झाले. एवढं कळलं. जर याच्यातून आपल्याला A ची किंमत किती आहे आणि B ची किंमत किती आहे जर असं विचारलं, जसं हे कसं रेशो मध्ये दिलंय आणि आपल्याला सेपरेट त्याची म्हणजे A कडे किती रुपये आहे आणि B कडे किती रुपये आहे हे आपल्याला माहिती नाही, पण टोटल मध्ये आपल्याला 300 रुपये आहे. दोघेही मिळून 300 रुपये हे तर आपल्याला माहित आहे ना. तर याच्यात काय करायचं? ऍक्च्युअल व्हॅल्यू अपॉन मध्ये रेशोची ऍडिशन घ्यायची. म्हणजे टोटल अपॉन में टोटल. काय करत आहोत आपण? टोटल ऍक्च्युअल रुपयामध्ये आणि टोटल रेशो मध्ये. समजले विद्यार्थ्यांना? कन्फ्युजन मध्ये नको पडा. आपण याच्यावर पुन्हा काही 2-4 एक्झाम्पल घेऊ आणि ते तुम्हाला इझिली समजणार. आता मला सांगा 300 रुपये आहे. रेशो मध्ये 1:2 दिलेला आहे. तर आपण काय करू? आपल्याला A ची व्हॅल्यू काढायची आणि B ची, म्हणजे A कडे किती रुपये आणि B कडे किती रुपये हे काढायचं आहे. तर मला सांगा टोटल रुपये 300 आहे. रेशो मध्ये 1:2 म्हणजे 1 + 2 किती होणार? 3 होणार. म्हणजे त्याला आपण लिहू 300/3. किती गुणे लावून राहिले? 100 गुणे. तर हे 100 गुणा काय करू आपण? इथे करू. इंटू 100 याला करू, इंटू 100 याला करू. म्हणजे इथे काय मिळणार आपल्याला? A कडे किती रुपये आहे हे मिळणार आणि B कडे किती रुपये आहे? 200 रुपये. म्हणजे हे मिळणार. ओके, बघा दोघांची ऍडिशन पण 300 रुपये होणार. मजा आहे ना विद्यार्थी मित्रांनो? आहे की नाही? याला दुसऱ्या प्रकार बघा, पुन्हा एक वेळेस सांगतो. जसं बघा ऍक्च्युअल मध्ये 300 रुपये आहे, रेशो मध्ये 1:2 मध्ये दिलेलं आहे. तर टोटल अपॉन मध्ये टोटल करायचे. टोटल रुपये किती आहे? 300 रुपये आहे. रेशो मध्ये रेशोचे ऍडिशन करायचं म्हणजे 300/3 झाले. किती गुणा होऊन राहिले? 100 गुणा होऊन राहिले. तर आपल्याला सेपरेट व्हॅल्यू करायची. म्हणजे A कडे किती रुपये आहे आणि B कडे किती रुपये आहे. तर इंटू 100 याला करू, इंटू 100 याला करू. तर आपल्याला A कडे किती रुपये मिळणार? A कडे आपल्याला मिळणार 100 रुपये.
आणि बी कडे किती रुपये आहे आपल्याला असं समजणार 200 रुपये आहे. बेसिक समजून घ्या विद्यार्थ्यांना, हेच आपल्याला समोर फॉलो करायचं. याला एक दुसऱ्या पद्धतीने पण आपल्याला करता येणार. जसं 300 रुपये आहे ते A:B ला 1:2 फॉर्म मध्ये वाटायचे आहे. तर आपण काय करूया, आपण याला रेशो मध्ये किती आहे 1 + 2 किती होणार 3 होणार. 3 = 300. 1 = व्हॉट, म्हणजे एकाची व्हॅल्यू काय निघणार तेच 1 = 300 / 3 म्हणजे एकाची व्हॅल्यू निघणार 100. तर रेशो मध्ये ए ची व्हॅल्यू काढायची आहे. तर ए ची व्हॅल्यू किती आहे रेशो मध्ये 1 आहे, त्याच्याकडे किती रुपये येणार 1 × 100 म्हणजे किती 100 रुपये. त्याच प्रकारे आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची आहे. बी च्या रेशो मध्ये किती आहे 2, इथे काय होणार 2 × 100 म्हणजे 200 रुपये. जर त्याचे आपल्याला ऍडिशन बी बघायचं आहे तर बघा विद्यार्थ्यांनी, ह्या दोघांचे ऍडिशन केले तर 300 मिळणार. तर अशा प्रकारे पण आपण काढू शकू. इथे काय केलं, सगळ्यात पहिले एकाची व्हॅल्यू काढली, मग त्यानंतर एकाची व्हॅल्यू तर निघाली, मग त्यानंतर दोघाची व्हॅल्यू काढली. म्हणजे बी ची व्हॅल्यू रेशो मध्ये 2 आहे तर 2 ची व्हॅल्यू काढली. ए ची व्हॅल्यू रेशो मध्ये 1 आहे तर 1 ची व्हॅल्यू काढली. कळलं विद्यार्थ्यांना? समोरचा क्वेश्चन पुन्हा बघूया. जसं 140 रुपये आहे ते 2:3 च्या फॉर्म मध्ये आपल्याला डिवाइड करायचे आहे. कोणाला? राम आणि श्यामला. ओके, तर मला सांगा टोटल मध्ये 140 आहे. ओके, आणि रेशो मध्ये रामकडे 2 आहे आणि श्यामकडे 3 आहे. रेशो मध्ये 2:3 आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचे की रामकडे किती रुपये आहे आणि श्यामकडे किती रुपये आहे. तर आपला बेसिक पद्धतीने जसं करू आपण, जसं टोटल किती आहे 140 रुपये. ठीक आहे, टोटल ऍक्च्युअल मध्ये आहे किती आहे, टोटल ऍक्च्युअल मध्ये आहे. आणि रेशो मध्ये काय 2 आणि 3 म्हणजे रेशो मध्ये 2 + 3 म्हणजे किती आहे 5 आहे. ठीक आहे, 5 आहे विद्यार्थ्यांना. तर आपण इथे काय लिहू 2 + 3 5. हे किती टाइम्स होऊन राहिले 5 × 2 = 10 राहिले 40, 5 × 8 = 40, 28 टाइम्स होऊन राहिले. किती 8 टाइम 28. तर 2 ला इंटू 28 म्हणजे हे 2 आहे तर 28 इथे करू, या दोघांचं मिळणार, आणि 28 याला करू याचं मिळणार. म्हणजे इथे काय करून राहिलो आपण 28 × 2 म्हणजे 28 × 2 = 56. 56 रुपये रामकडे आहे आणि इथे काय करून राहिलो 28 × 3 28 × 56 28 × 3 84. 84 रुपये श्यामकडे. एवढं कळलं विद्यार्थी. जर आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली असेल जे टोटल, तर टोटल अपॉन में रेशोचा टोटल घ्यायचा. ओके, तर बघा जर याची ऍडिशन जरी करून बघितली आपण 56 आणि 84 ची, की झाले 4 आणि 6 10चे 0 हातचा 1 9 आणि 5 14 140 रुपये. त्याच प्रकारे याला पुन्हा अशा पद्धतीने पण करू शकतो. जसं बघा 5 ची व्हॅल्यू 140 आहे रेशो मध्ये, तर 1 ची व्हॅल्यू किती होणार 140 / 5 म्हणजेच किती 28 टाइम म्हणजे 28 गुणा, आहे का नाही 28 गुणा होणार ते. तर त्यानंतर बघू आपण 1 ची व्हॅल्यू मिळाली तर आता आपल्याला किती 2 ची व्हॅल्यू काढायची, 2 ची व्हॅल्यू किती, तर 28 × 2 म्हणजे 56. हे कोणाचे रुपये मिळाले आपल्याला रामचे. श्यामचे किती मिळणार, तो रेशो मध्ये किती आहे 3 आहे, तर 28 × 3 करू, किती मिळणार 84. आणि या दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला 140. समजले विद्यार्थ्यांना? ओके, समोर वाढूया. हे बरोबर बोर्डवर येत आहे का? हो, बरोबर बोर्डवर येत आहे. चला मग याच्यात आपण समोर पुन्हा बघूया. हा क्वेश्चन बघूया. आता समोरच्या क्वेश्चन बघूया. जसे विद्यार्थ्यांनो मी म्हटलं की 140 रुपये आहे, ते आपल्याला 2:3 च्या फॉर्म मध्ये डिवाइड करायचे आहे. ओके,
याला असं न घेता आपण घेऊ विद्यार्थ्यांनो 60 रुपये आहे, ठीक आहे. आणि A:B यांच्याकडे 3:2 च्या फॉर्म मध्ये रेशो मध्ये रुपये आहे, ठीक आहे. पण हे जे आहे ना, हे 60 रुपये हे दोघांचे ऍडिशन म्हणजे टोटल रुपये नाही. म्हणजे मला म्हणायचं आहे की ए कडे 60 रुपये आहे, ए कडे 60 रुपये आहे. तर मग बी कडे किती असणार, बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर याच्यात काय करायचे विद्यार्थ्यांनो, ए कडे किती आहे 60 रुपये. लक्ष द्या, पुन्हा फोकस व्हा विद्यार्थ्यांनो, कन्फ्युज नको. मी काय म्हणून राहिलो इकडे लक्ष द्या. ए कडे किती रुपये आहे 60 रुपये आहे आणि रेशो मध्ये A:B यांच्याकडे 3:2 च्या फॉर्म मध्ये रुपये आहे. आपल्याला ऍक्च्युअल मध्ये ए ची व्हॅल्यू माहिती आहे पण बी ची व्हॅल्यू माहित नाही, कारण बी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके. तर यालाच काय करू, एच्या बद्दल आपल्याला माहिती आहे ना, तर एच्या बद्दल आपल्याला रेशो पण माहित आहे. तर इथे काय होणार, A/A. ए चा रेशो किती आहे 3 आहे, म्हणून हे 3 आपण इथे घेतले. मघानी मागच्या इथे बघा, इथे काय केलं, इथे टोटल क्वांटिटी होती, टोटल अपॉन में टोटल घेतलं, म्हणजे हे टोटल आहे आणि रेशोचा पण टोटल घ्या. पण इथे काय केलं आपण, इथे बघा, इथे आपल्याला टोटल नाही दिलेले आहे, इथे आपल्याला ए चा रेशो दिलेला आहे. किती, ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 60 रुपये मध्ये आणि रेशो मध्ये 3 आहे, म्हणून A/A घेतलं. तर हे किती गुणा झालं विद्यार्थ्यांनो, 20 गुणा झाला. 20 गुणीला झालं 20 गुणा, तेच 20 गुणा. तर इथे बघा, तर 20 गुणा इंटू 20 याला करा. तर ए कडे किती रुपये ऍक्च्युअल मध्ये 60, जे की इथे पण सांगितलंय. तर मग बी कडे किती होणार, याला पण 20 गुणा करा म्हणजे 40. बी मध्ये किती होणार 40, बी कडे किती रुपये आहे 40. तशाच प्रकारे जर आता आपल्याला टोटल दोघांकडे किती रुपये आहे हे काढायचं राहिलं तर कसं काढणार, बघा, ए कडे किती रुपये आहे 60 रुपये, मग ए चा रेशो घेतला आपण 3, हे किती गुणा होऊन राहिला 20 गुणा, 20 गुणा होऊन राहिलं. तर दोघांकडे किती, तर मग 3 + 2 याचा रेशो किती होऊन राहिला 5, किती होऊन राहिला 5. तर 5 गुणीला आपण काय करू 20, म्हणजे दोघांकडे किती रुपये आहे 100 रुपये. कळलं विद्यार्थ्यांना, हे आपण प्रॉब्लेम मध्ये आपण शिकणारच आहोत. या दोघांची ऍडिशन केली तरी आपल्याला 100च मिळणार. कळलं विद्यार्थ्यांना. चला सामो. आता विद्यार्थ्यांना हा एक रेशो तुम्हाला माहित असेल, 2A = 5B. असं कुठे तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम मध्ये दिसलं तर काय करायचं, अशा सिच्युएशनला काय करायचं की बघा, याला आपल्याला रेशोच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, A:B च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तर कसं लिहू, ए च्या समोर काय कोणती व्हॅल्यू आहे 5, ते इथे 5 लिहू, आणि बी च्या समोर कोणती व्हॅल्यू आहे 2, ते इथे 2 लिहू. A:B चा रेशो मिळाला 5:2. याला फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार ते तर तुम्हाला माहितीच आहे, A/B कसं लिहिणार 5/2. कळलं विद्यार्थ्यांना. आणखी एक घेऊया, 7B = 9C. तर आपल्याला B:C चा रेशो पाहिजे, तर कसं घेऊ, बी च्या समोर किती आहे 9 आहे, तर 9 लिहून टाकू. सी च्या समोर किती आहे 7 आहे, तर आपण इथे 7 लिहू. याला फ्रॅक्शन मध्ये जर लिहायचं राहिलं तर 9/7. बघा विद्यार्थ्यांना किती सोपं आहे, डोक्याला टेन्शन द्यायची काही आवश्यकता आहे नाही. फुल फोकस होऊन तुम्ही इकडे लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही अशा प्रॉब्लेमना एक्झाम मध्ये पण तुम्ही डील करू शकणार, आणि ते पण एकदम आरामशीर, डोक्याला आपल्या मेंदूला इकडे तिकडे न करता. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला, तर आता आपण सामोर पुन्हा वाढूया. सामोरच्या स्लाइडवर लक्ष द्या. चला, आता काही असे रेशो जसे 2A = 3B = 4C. ओके. चला, आता याला सॉल्व्ह करायचं. याला सॉल्व्ह कसं करणार, याला सॉल्व्ह करण्यासाठी विद्यार्थ्यांना 2 मेथड आहे. 2 मेथड कोणत्या बघा, 2A आहे, हे 2A आहे, एक 3B आहे आणि एक 4C आहे. सगळ्यात पहिले आपल्याला याचा LCM काढणं पडेल. LCM, तर LCM 2, 3 आणि 4 याचा LCM किती होणार 12 होणार. LCM काढणं जर तुम्हाला नसेल माहित तर आपण ते आपल्या वैदिक मॅथ या टॉपिक मध्ये आपण ते कव्हर करू. ठीक आहे, जर तुम्हाला कोणाला LCM काढणं जर येत नसेल तर.
तर आता सध्या इथे लक्ष द्या, 2, 2, 3 आणि 4 याचा एलसीएम किती आहे? 12 आहे. तर याच्यात काय करायचं, याच्या म्हणजे आपल्याला याच्यात म्हणजे बघा सगळ्यात पहिले पुन्हा लक्ष द्या, एक वेळेस लक्ष द्या. 2a इक्वल टू 3b इक्वल टू 4c आहे आणि आपल्याला काढायचं काय, a:b:c याचा रेशो काढायचा आहे. तर आपण सगळ्यात पहिले काय फाइंड आउट केलं, सगळ्यात पहिले 2, 3 आणि 4 याचा काय घेतला आपण, एलसीएम घेतला. एलसीएम किती आला विद्यार्थ्यांनो? 12 आला. ओके, तर एलसीएम 12 आला तर आपण 12 काय करू, याचा खाली लिहू. हे 12, हे 12 आणि हे 12. बघा विद्यार्थी झालं काय, 2a इक्वल टू 3b इक्वल टू 4c आणि एलसीएम घेतला तो त्याच्या खाली लिहिला. हा 12, 12, 12. त्याला आता कट करा. साइन बेसकम 12, 3 चौक 12, 4 तेरी 12. म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू काय मिळाला, a/6, b/4 आणि c/3. म्हणजे याचा मिनिंग काय झालं, a:b:c. a चा रेशो 6 झाला, b चा रेशो 4 झाला आणि c चा रेशो 3 झाला. कळलं विद्यार्थ्यांना? याला अशा प्रकारे रेशो मेथड मध्ये आपल्याला फाइंड आउट करता येते. आणखी लक्षात द्यायचं बघा, 2a इक्वल टू 3b इक्वल टू 4c आहे. त्याचा आपण एलसीएम घेतला जो की 12 आला आणि डायरेक्ट डिवायडेड बाय 12 ठेवला. ओके, म्हणजेच a/6 झाला, b/4 झाला, c/3 झाला. हा विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण याच प्रॉब्लेमला एकदम सिंपल वेनं एक्झाम मध्ये कशा प्रकारे आपण डील करणार आहोत त्याकडे लक्ष द्या. सगळ्या विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे बरं. जी याच्यासमोर आपण मेथड यूज केली ते थोडी लॉंग कट आहे, ते एलसीएम घेऊन करून राहिलो. पण हे आपण आता जे मेथड जो अप्रोच यूज करणार आहोत ना विद्यार्थ्यांनो, तो आपण करणार आहोत लप्पन छुप्पन मेथड. ठीक आहे, जसं आता आपल्याकडे हा क्वेश्चन आहे, जसा हा मागचा जो क्वेश्चन आहे 2a इक्वल टू 3b इक्वल टू 4c. तर विद्यार्थ्यांनो इथे काय करू, सगळ्यात पहिले हा 2a आहे ना याला आपण लपून टाकू, असा हात ठेवून देऊ 2 वर. आता वाचलेली संख्या काय आहे, 3 आणि 4. तर आपण हे 3 आणि 4 याच्या खाली लिहून टाकू. एवढं कळलं विद्यार्थ्यांना? काही नाही केलं मी, काय केलं विद्यार्थ्यांना, फक्त बघा हे जे 2 आहे ना, लक्ष द्या विद्यार्थ्यांना, हे 2 आहे ना, 2a 2a याच्या खाली मी हे जे रिमेनिंग 2 संख्या आहे 3 आणि 4 यांना काय केलंय, खाली लिहिलंय फक्त विद्यार्थ्यांनो, आणि याला लपून टाकलेलं आहे. आता काय केलंय, जसं आता लपवलेलं आहे तर मी याला व्यवस्थित लिहून घेतो 2a. आता यानंतर मी काय केलंय, इथे आलो मधातल्या संख्येवर आलो 3b. आता मी काय करतो, याला लपून टाकतो, म्हणजे याच्यावर हात ठेवतो. आणि रिमेनिंग 2 संख्या कोणत्या आहे विद्यार्थ्यांनो, आता रिमेनिंग संख्या आहे बघा 2 आणि 4 आहे. याला काय करतो मी, याच्या खाली लिहितो. कळलं विद्यार्थ्यांनो? बघा लक्ष द्या, सगळ्यात पहिले 2a होता, याला मी लपवलं आणि रिमेनिंग संख्या कोणत्या राहिल्या, 3 आणि 4 याच्या खाली लिहिलं. कळलं विद्यार्थी मित्रांनो? फोकस व्हा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. तुमचा मेंदू आणि इकडे तिकडे गडबड नको करा, फोकस राहा, स्क्रीनवर लक्ष ठेवा, कारण हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. आता 3b विद्यार्थी आहे, 3b ला काय करायचं, याला मी लपून टाकलं तर राहिलेल्या 2 संख्या किती आहे, 4 आणि 2, त्याला इंटू मध्ये खाली लिहिलं. सेम आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथे करायचं आहे. आता मी याला थोडा बरोबर करतो. हा, आता 4c वर लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, 4c ला मी एक हात ठेवतो आणि याला लपून टाकतो. आता राहिलेले 2 संख्या कोणत्या आहेत, 3 आणि 2, याला मी इथे लिहिलं विद्यार्थ्यांनो. ओके, आता याला मी जसं तसं करतो. आता बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याकडे ह्या व्हॅल्यू मिळाल्या 4, इथे आम्ही लपवलं तर 2 आणि 3 याला इथे लिहिलं. आता बघा विद्यार्थ्यांनो, त्याच्यातून 1-2 मेथड आहे. एक तर अशी म्हणजे असा एक नंबर शोधायचा ज्या नंबरने ह्या तिन्ही कोणती बी संख्या असेल त्याला डिवाइड होत असेल. जशी बघा 2 1 2, 2 1 2, 2 2 4. कळलं विद्यार्थ्यांनो? एवढं कळलं म्हणजे आता रिमेनिंग व्हॅल्यू काय आहे, 3 2 6, 4 1 4, 3 1 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, a:b:c चा आपल्याला रेशो मिळाला 6:4:6. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण एलसीएम घेऊन सॉल्व्ह केला, आपल्याला बघा किती वेळ लागला विद्यार्थ्यांनो. आणि इथे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, हे आपण लप्पन छप्पन मेथडने आपण सॉल्व्ह केले विद्यार्थ्यांनो, आहे की नाही? याला म्हणजे जर कोणाला आणखी डाऊट असेल तर मी पुन्हा तुम्हाला एक वेळेस पुन्हा समजून सांगतो विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. 2a 3b आणि 4c
याच्या खाली आपण काय केलं 3x4 याला लपवलं, मग याला लपवल्यावर इथे काय लिहिलं 2x4 लिहिलं, मग याला लपवल्यावर आपण काय केलं 2x3 लिहिलं. आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना डाऊट येत असेल की सर हे कॉमन नंबर कटतील का? हो कटतात, पण ज्याला डाऊट असेल बेसिक मध्ये हा तुम्ही जर नाही काटायचे तर नको काटा, त्याला नंतर आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. तर बघा इकडे लक्ष द्या, 3 चौक किती होणार विद्यार्थ्यांनो 12, 4 दुने किती होणार विद्यार्थ्यांनो 8, आणि 2 गुणीला 3 केलं 3 दुने किती होणार विद्यार्थ्यांनो 6. आता मला सांगा, आपण मगापासून शिकत आलो आहे सिम्पलेस्ट फॉर्म. विद्यार्थ्यांनो इथे लक्ष द्या, हे काय सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे का? नाही आहे ना. तर याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे असा नंबर जो की ह्या तिघही नंबर, हे जे तिघही नंबर आहे ना त्याला इक्वली डिवाइड करणार, सेम नंबरने डिवाइड होणार हे तिन्ही नंबर. तर बघा 4 नी तर होत नाही, 2 नी होतात. 4 नी 6 डिवाइड नाही होत ना, म्हणून आपण 4 नाही घेऊ शकत, 2 घेऊ शकतो. तर 2 नी डिवाइड करा, 2 नी डिवाइड करू, 2 सकम 12, 2 चौक 8, 2 तिरी 6. बघा किती सोपं आहे, खूप सोपं आहे ना विद्यार्थी मित्रांनो. असेच तुम्हाला नवीन नवीन ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला या आपल्या सुगर स्टडी सेंटर या चॅनलवर मिळणार विद्यार्थ्यांनो. नवीन शिकायचे विद्यार्थ्यांनो, हे नवीन तुम्ही जर शिकणार ना विद्यार्थ्यांनो, हे तुमच्या माइंड मध्ये एक वेळ सेट झालं ना विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कधीही कोणीही केव्हाही कोणत्याही वेळेस काही पण विचारलं ना त्वरित तुम्ही उठून त्याला उत्तर देऊ शकता विद्यार्थ्यांनो. नेहमी फोकस राहा विद्यार्थ्यांनो. चला समोरच्या क्वेश्चन कडे बघूया विद्यार्थ्यांनो. आता एक नवीन क्वेश्चन, जसा हा बघा 1/2, 1/3 आणि 1/4 आहे. बघा विद्यार्थ्यांनो, मग आणि आपण फक्त होल नंबर नॅचरल नंबरचे आपण रेशो काढले 2a 3b. पण आता इथे फ्रॅक्शन आले विद्यार्थ्यांना. फ्रॅक्शन कसे सॉल्व्ह करायचे पुष्कळ विद्यार्थ्यांना इथे डाऊट येतात. आपण हा पण डाऊट तुमच्या लप्पन छुप्पन या मेथडनी या अप्रोचनी पूर्ण करणार आहोत. बघा किती सिंपल आहे, लक्ष द्या, फोकस व्हा विद्यार्थ्यांना. इकडे तिकडे नको बघा, फोकस द्या. आता 1/2 आहे, 1/3 आणि 1/4 आहे. याला जर सॉल्व्ह करायचे आहे तेच लपून छुपून मिळतं. सगळ्यात पहिले याच्यावर हात ठेवा, ओके, याला लपून टाका, ओके. याला लपवलं तर आपल्याकडे उरले काय आता 3 आणि 4. तर आपण हे 3 आणि 4 याच्या खाली लिहूया. कळलं एवढं? ठीक आहे. इथे होता 1/2. आता 1/3 ला तुम्ही हात ठेवून द्या एक, म्हणजे याला लपून टाका. म्हणजे उरले काय इथे 2 आणि 4, ते 2 आणि 4 इथे लिहू. पहिल्या वेळेस याला लपवलं तर आपल्याला 3 आणि 4 उरले होते, ते आपण इथे लिहिले. इथे मग मधातल्या संख्येला आपण लपवलं तर आपल्याला 2 आणि 4 मिळाले. ओके विद्यार्थ्यांनो, कळलं एवढं? आता आपण काय करू, 1 आणि 4 याला लपवून टाकू आणि आपल्याला काय व्हॅल्यू मिळणार 2 आणि 3. हे रिमेनिंग व्हॅल्यू घ्यायचं इकडल्या खालच्या डिनॉमिनेटरच्या. आता बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला व्हॅल्यू किती आल्या 3 × 4, 2 × 4, 3 × 6 मिळाला. आता सेम नंबरने डिवाइड करण्याचा प्रयत्न करायचा. 2 दुने 4, 2 1 2, 2 1 2 आणि राहिलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा. 3 दुने 6, 4 1 4, 3 1 3. बघा आपण फ्रॅक्शनचं पण किती इझिली, किती सोप्या पद्धतीने आपण रेशो काढलेला आहे A:B फॉर्म, C:च्या फॉर्म. ओके विद्यार्थी मित्रांनो, कोणाला काही कन्फ्युजन, कोणाला काही डाऊट? चला तर आजच्या व्हिडिओचा पुन्हा एक शेवटचा टप्पा बघूया आपण, जो की खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटचा आहे, लक्षात द्या. जसे हे 3 रेशो दिलेले आहे A:B, याची व्हॅल्यू दिली आहे 1:5 मध्ये. आणखी दुसरा घेऊ आपण B:C, याची व्हॅल्यू दिली आहे 2:3 रेशो मध्ये. सगळ्यात पहिले आपण याचं एवढं काढून बघू, म्हणजे याला आपण A:B:C च्या फॉर्म मध्ये काढायचं आहे. कसं? याच्या पुष्कळ साऱ्या अप्रोच आहे विद्यार्थ्यांना, पण ह्या अप्रोच न करता आपण इथे कब्जा मेथड यूज करू शकतो. ज्याचा अप्रोच आहे आपला कब्जा मेथड. ठीक आहे, मी तुम्हाला 2-3 पद्धत सांगणार, जे तुम्हाला इझी वाटणार ते तुम्ही एक्झाम मध्ये फॉलो करायचे. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले बघूया. आता A:B चा रेशो दिलाय 1:5 तोच, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, A:B:C फाइंड आउट करायचं आहे. ओके, चला तर मी इथे सगळ्यात पहिले लिहितो A:B लिहिलं सगळ्यात पहिले. ओके, तर A:B ची जी रेशो मध्ये व्हॅल्यू आहे ते 1:5 लिहिलं. बघा, हा A चा रेशो 1 इथनं घेतला, हा B चा रेशो 5 इथनं घेतला. ठीक आहे, हा A इथनं घेतला आणि हा B इथनं घेतला. कळलं विद्यार्थ्यांनो? कळलं ना? इथे कोणता डाऊट? ओके,
चला आता काय करायचं, B:C मी याच्या समोर लिहून टाकलो, म्हणजे आता आपल्याला बी आणि सी चा रेशो काढायचा आहे. मग बघा आता B:C चा रेशो, बी चा रेशो किती आहे 2. तुम्ही बघा बी चा रेशो इथे खाली लिहून टाकलो. कळलं विद्यार्थ्यांना? आणि सी चा रेशो 3 आहे, तर हा सी च्या खाली लिहून टाकलो. बघा विद्यार्थ्यांना, एवढं कळलं? आता बघा विद्यार्थ्यांना, ए चा रेशो 1, बी चा रेशो 5, आणि दुसऱ्या याच्यामध्ये बी आणि सी मध्ये बी चा रेशो 2 आणि सी चा रेशो 3. ओके, आता काय करायचं ना विद्यार्थ्यांनो, याला इक्वल करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, हे फर्स्ट मेथड आहे. याच्यानंतर जे सेकंड मेथड येणार ते याच्यापेक्षा पण इझी येणार. फर्स्ट मेथड समजून घ्या. सगळ्यात पहिले यांना काय करायचं, इक्वल करण्याचा प्रयत्न करायचा. इक्वल कसं करणार, 2 आहे तर याला इंटू दोन्ही इथे मल्टिप्लाय करू आणि इंटू दोन्ही मल्टिप्लाय करू. एवढं कळलं? इथे 5 आहे तर इथे इंटू 5 ने याला मल्टिप्लाय करू, इंटू 5 ने याला मल्टिप्लाय करू. बघा विद्यार्थ्यांनी, इथे किती होणार, हे 2 आहे, 5 दुने 10 झाले, आणि हे किती होणार, 5 दुने 10 होणार. म्हणजे बी ची व्हॅल्यू किती मिळाली, 10 10. ओके, तर मग बी चा रेशो आपल्याला मिळाला 10. इकडे किती होणार, 3 15 होणार, आणि इकडे काय होणार, 2 2 होणार. म्हणजे A:B:C ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 2:10:15. कळलं विद्यार्थ्यांनो? ओके, आता याला सेम मेथडनी दुसऱ्या अप्रोचनी कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. चला, आपल्याकडे काय आहे, A:B ची व्हॅल्यू किती रेशो मध्ये किती आहे, 1:5. B:C हे रेशो मध्ये किती आहे, 2:3. ओके, कशाची व्हॅल्यू आहे का एक वेळेस बघून घेऊया. हो, चला आता याला आपण कब्जा मेथडनी सॉल्व्ह करूया. आपल्याला इथे A:B:C फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर A:B याची व्हॅल्यू आपण इथनं घेतो. A ची व्हॅल्यू आहे 1, B ची व्हॅल्यू आहे 5, जी की आपण इथे लिहिलेली आहे. एवढं कळलं विद्यार्थ्यांना? चल आता सेम B:C घ्यायचं आहे. B:C घ्यायचं आहे. B ची व्हॅल्यू आहे 2, जो की मी याच्या खाली लिहिले आहे, आणि C ची व्हॅल्यू आहे 3, जो की मी याच्या खाली लिहिले. ओके विद्यार्थी मित्रांनो, कळलं एवढं? आता कब्जा काय असते, तुमच्या घराच्या बाजूने सर एखादा प्लॉट खाली असेल आणि ते 10 ते 15 20 25 वर्ष झाले, तिथे कोणीच येऊन पाहत नाहीये, तर तुम्ही काय करणार विद्यार्थ्यांना, तुम्ही तर नाही करणार, पण असतात काही लोक जे की त्या जागेवर आपला हस्तक्षेप करणार, त्याच्यावर कब्जा करणार. कब्जा कोण करतो, साईडच्या व्यक्तीच करणार ना. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्लॉट खाली आहे, त्याच प्रकारे हा पण प्लॉट खाली आहे, तर या प्लॉटवर कब्जा कोण करणार, त्या साईडच्या व्यक्ती करणार, खालच्या व्यक्ती नाही करणार. विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, फोकस म्हणून लक्ष द्या. हा जे 5 आहे हा कब्जा करणार, म्हणजे इथचे 5 आपण जसेचे तसे इथे लिहू. कळलं विद्यार्थ्यांनो? हे बघा, हे 5 जे आहे ते आपण जसे तसे इथे लिहिले. त्याच प्रकारे इथे, आता मला सांगा इथे कब्जा कोण करणार, इथे याच्या साईडनी कोण राहून राहिले विद्यार्थ्यांनो, 2 राहिला, तर इथे कब्जा कोण करणार, 2. पुन्हा फोकस पहा विद्यार्थी मित्रांनो, हे वर खाली वाले कधी कब्जा नाही करत, साईड वाले कब्जा करतात. ठीक आहे, त्या साईडची व्हॅल्यू इथे कब्जा करणार, हे 5 इथे कब्जा केले, ह्या 2 इथे कब्जा केले. कळलं विद्यार्थ्यांना? आता काय करायचं, हे काय असतात, हे रेशो मध्ये इंटू मध्ये असतात, त्याला इंटू मध्ये करा. 2 1 2, 5 दुने 10, 5 3 15. आला विद्यार्थी मित्रांनो रेशो किती आला, 2:10:15. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या प्रश्नामध्ये बघा सेम 2:10:15. किती सिंपल वेने. आता विद्यार्थी मित्रांनो, यालाच आपल्याला अशाच कब्जा मेथडनी 3 रेशो घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, आणि हा शेवटचा टप्पा असेल आपला. चला, तर आता मी काही व्हॅल्यू घेतो. A:B 1:5, B:C 2:3, C:D 4:7, आणि आपल्याला A:B:C:D फाइंड आउट करायचं. सेम अप्रोच आहे विद्यार्थी मित्रांनो, बस कब्जावाली मेथड आहे, बहुत सिंपल मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे आपण लिहू A:B चा रेशो लिहू 1:5. आता हे कुठनं आलं बघा, A चा व्हॅल्यू आहे रेशो मध्ये 1, B ची व्हॅल्यू आहे रेशो मध्ये 5, आपण लिहिले. याच्या समोर B:C करू. आता हे B:C, B ची व्हॅल्यू किती आहे 2, तर आपण इथे लिहिली. याच्या खाली लिहायचे विद्यार्थ्यांनो, साईडला नाही. C ची व्हॅल्यू 3 आहे, जे की मी इथे लिहिले. एवढं कळलं? आता आपल्याला C:D चा रेशो बघायचा आहे. C:D हे इथे लिहू आपण.
सी ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांनो? बघा इथे 4 दिलेली आहे, ते मी इथे 4 लिहितो. आणि डी ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? 7 दिलेली आहे, ते मी इथे 7 लिहितो. कळलं का विद्यार्थ्यांनो? फोकस करा विद्यार्थी मित्रांनो, आपला मेंदू इकडे तिकडे भटकवा नको. फोकस करा, फोकस पाहिजे, फुल फोकस पाहिजे विद्यार्थ्यांना. शेवटचा टप्पा आहे, लक्ष द्या. जर हे तुम्ही करणं शिकले नाही तर तुमचं अर्थमॅटिक, तुमचं अंकगणित सगळं व्यस्त होणार विद्यार्थ्यांनो. हा पाया आहे, हा फाउंडेशन आहे विद्यार्थ्यांनो. फोकस व्हा विद्यार्थ्यांनो. या चला तर मग आता बघा, ए बी ची व्हॅल्यू आपल्याला इथनं घेतली 1:5. बी सी ची व्हॅल्यू आपण 2:3 इथनं घेतली. ठीक आहे. सी डी ची व्हॅल्यू आपण 4:7 इथनं घेतली. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? आता मला सांगा, हे प्लॉट आहे, खाली आहे विद्यार्थ्यांनो. आता याच्यावर आपल्याला काय करायचंय? कब्जा करायचा विद्यार्थ्यांनो, कब्जा. आणि कब्जा कोण करतो विद्यार्थ्यांनो? साईडच्या व्यक्ती. मला सांगा, सीच्या साईडच्या व्यक्ती कोण आहे? 5. यांनी इथे कब्जा केला. आता डीच्या साईडच्या व्यक्ती कोण आहे विद्यार्थ्यांनो? 5च तर आहे, तर 5 इथे सुद्धा कब्जा करणार. आता मला सांगा, इकडे सांगा, डीच्या इथे खाली आहे, इथे 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 कोण कब्जा करू शकणार विद्यार्थ्यांनो? इथे 3 कब्जा करणार, कारण साईडला 3. इथे कोण कब्जा करणार? इथे हा 2 कब्जा करणार विद्यार्थ्यांनो, कारण साईडला 2 आहे. आता खाली आहे, 4च्या बाजूला हे खाली जागा आहे, ते इथे कोण कब्जा करणार विद्यार्थ्यांनो? इथे 4 कब्जा करणार. आता 4च्या बाजूला पुन्हा एक पैलू खाली, इथे कोण कब्जा करणार विद्यार्थ्यांनो? 4. ओके. आता विद्यार्थ्यांनो, हे सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये असतात. याला मल्टिप्लाय करून सगळ्याची व्हॅल्यू काढून घ्या आणि त्याला सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. तो थोडा लॉंग कट मेथड होणार. आपण याला इथच्या इथंच सेम नंबरने सगळ्याला डिवाइड होते का ते शोधूया आणि सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. ओके. मला सांगा, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 4 आहे, इथे 7 नाही, इथे तर कन्वर्ट होणार नाही. कारण इथे 2 जाते, इथे 2 भाग जाते, इथे बी जाणार, पण इथे 2 भाग जाते का कुठे? नाही जात. 4 बघूया. 4 इथे भाग जाणार, इथे भाग जाणार, इथे भाग जाणार, पण इथे जात नाही. ओके विद्यार्थ्यांनो, 4 इथे भाग जाणार, इथे भाग जाणार, इथे भाग जाणार, पण 4 इथे भाग जाणारी कोणती संख्या आहे का? कोणतीच संख्या नाही. तर आपल्याला नाही इलाजाने मल्टिप्लाय करणं पडेल. सांगा मग, 4 दुने 8, 8 एका 8, म्हणजे हे किती मिळालं आपल्याला? 8. याचा रेशो मिळाला याचा 8. इथे बघा, 5 दुने 10 आणि 10 चोक 40. बी चा रेशो किती मिळाला विद्यार्थ्यांनो? 40. 5 3 15, 15 चोक 60. सी चा रेशो किती मिळाला विद्यार्थ्यांनो? 60. आता हे बघा, 5 3 15 आणि 15 7 105. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपल्याला ए बी आणि सी याचा रेशो मिळाला आहे. किती मिळाला आहे बघा, लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. 8 ए चा मिळाला आहे, बी चा 40 मिळाला आहे, जो की इथे लिहिला आहे. सी चा 60 मिळाला आहे, जो की इथे लिहून राहिला, आणि डी चा 105. म्हणजे काय, ए बी सी आणि डी याचा रेशो काय आहे? 8:40:60:105. ओके विद्यार्थ्यांनो, बघा विद्यार्थ्यांनो, हा आपण A:B:C:D चा रेशो काढलेला. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण इथून डायरेक्ट क्वेश्चनच्या मैदानात पाऊल टाकणार. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला माझ्याकडे असलेले जेवढे पण शस्त्र आहे, अस्त्र आहे, सगळे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे विद्यार्थ्यांनो. योग्य ट्रेनिंग देखील दिलेली आहे विद्यार्थ्यांनो, आणि प्रत्येक गोष्ट नीट अँड क्लीन समजून सांगितल्या विद्यार्थ्यांनो. आता हेच शस्त्र आणि हेच अस्त्र आपल्याला सगळे क्वेश्चन मध्ये फॉलो करायचे आहे. क्वेश्चन सोबत आपल्याला डील करायचे विद्यार्थ्यांनो, आणि युद्धात आपल्याला जिंकायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही या सुगर स्टडी सेंटर या चॅनलवर नेहमी कंटिन्यू माझे जे व्हिडिओ आहे ते बघत राहा. इथे शॉर्टकट ट्रिक्स नुसार कसे आपण कोणतेही प्रॉब्लेम इझी वेनी आणि सिंपल वेनी कसे सॉल्व्ह करू याच्यावर लक्ष करायचं विद्यार्थ्यांनो. फोकस द्यायचे, फोकस राहायचे ह्या चॅनलवर विद्यार्थ्यांनो. नवीन तुम्हाला काही ना काही शिकायला मिळणार विद्यार्थ्यांनो. तर मी पुन्हा एकदा सुगर स्टडी सेंटर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भूपेंद्र देशबद्दल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आणि एंडिंगला फक्त एवढंच म्हणतो की हा जो सेशन आहे, हा सेशन तुम्ही तुमचे जे मित्र आहे, तुमचे भाऊ बहीण आहे, छोटे असतील या मोठे असतील, जे पण स्पर्धा परीक्षाची तयारी करत असतील विद्यार्थ्यांनो, त्यांच्यापर्यंत हे लिंक, हा व्हिडिओ शेअर करा. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.